नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संगपाल गव्हांदे. शिंदे सरांचे कोचिंग क्लासेस औरंगाबाद या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत करतोय. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की आपण जे महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेली क्वेश्चन बँक आहे, त्या क्वेश्चन बँकमधले आपण जो ट्रिग्नोमेट्री चॅप्टर स्टार्ट केलेला आहे त्यामधले एका मार्काचे जे MCQs असणार आहेत ते आपण पहिल्या पार्टमध्ये बघितलेले आहे. या भागामध्ये आपण आजच्या व्हिडिओजमध्ये आपण बघणार आहोत क्वेश्चन जे की एका मार्काचे असणार आहेत, पण ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत आणि 2-2 मार्कासाठी ज्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला विचारल्या जातात त्या आपण तिथे बघतोय. तर जास्त वेळ न घालवता विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्टली आपण सुरू करतोय. बघा, तुमचा क्वेश्चन नंबर जो असणार आहे, क्वेश्चन नंबर आहे तुमचा किती, क्वेश्चन नंबर आहे आपला फर्स्ट, ज्याच्यामध्ये आपण बघतोय सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन. 1 मार्कासाठी आहे, जिथे आपल्याला बघायचं आहे. बघा, 1 मायनस असणार आहे. 1 मायनस काय दिलेलं आहे आपल्याला, 1 मायनस tan स्क्वेअर 45 आणि काय दिलेलं आहे 1 प्लस tan स्क्वेअर 45 दिलेलं आहे. आता हे बघा, आपल्याला माहिती राहते की नेमकं आता हा क्वेश्चन सॉल्व करायचा कसा, 1 मार्कासाठी आहे. सोल्युशन सुद्धा त्याचे कसे असायला पाहिजे, एकदम छोटे छोटे असायला पाहिजेत, ज्याच्यानुसार आपल्याजवळ बघा काय असणार आहे 1 मायनस. जर तुम्ही बघितले असेल, तुम्हाला काही गोष्टी अशा माहिती पाहिजेत की आपल्याजवळ जर काय असणार आहे, जर आपल्याजवळ असेल समजा tan आणि 45 जर असेल तर tan 45 ची किंमत आपल्याला माहिती आहे किती राहते, 1 राहते. ओके, किती राहते तिथे 1. मग आता बघा, क्वेश्चन हा अशा प्रकारचा आहे का जिथे डायरेक्टली मी व्हॅल्यू पुटअप करू शकतो. इथे स्क्वेअर आहे, टॅनचा स्क्वेअर, मग tan 45 ची किंमत राहते 1, तर तिथं 1चा सुद्धा काय असणार आहे, स्क्वेअर असेल. मग डायरेक्टली आपण इज इक्वल टू मध्ये आपण काय करू शकता, तिथे इथे लिहू शकतो आपण. डायरेक्टली काय लिहिणार आहात मग तिथे 1 मायनस काय असणार आहे tan 45 तर आपल्याकडे राहतोय 1, मग काय असणार आहे तुमच्याजवळ 1चा स्क्वेअर अपॉन किती असेल 1 प्लस असेल आपल्याजवळ काय tan जर घेतलेला असेल, आपण tan जर घेतलेला असेल ओके, किती असणार तुमच्याजवळ 1चा स्क्वेअर असणार आहे. ओके, मग आपण लिहितोय बघा, इथे काय मिळेल तुम्हाला 1 मायनस इथे 1चा स्क्वेअर असेल 1 अपॉन मध्ये 1 प्लस सुद्धा काय असणार आहे 1चा स्क्वेअर. इथे तुम्ही बघू शकता 1 मायनस 1 0 आणि अपॉन मध्ये किती असणार आहे 2 असेल. मग 2ने जर कुठल्याही संख्येला कुठल्याही संख्येने जर 0ला जर भाग दिलेला असेल तर आपला आन्सर किती असणार आहे 0 असेल. असं आपलं एकदम अतिशय काय असणार आहे, हा जो आपल्याजवळ माहिती आहे आपल्याला, जर तुम्हाला इथं जर घेतलेला असेल tan 45 जर तुम्ही घेतला तर आपल्याजवळ आपल्याला माहिती आहे व्हॅल्यू किती असते त्याची 1 असते. एकदम ही ट्रिक आपण इथे वापरलेली आहे. इथे स्क्वेअर होता म्हणून इथे 1चा स्क्वेअर आपण केलेला आहे. ओके, आपण इथे नेक्स्ट व्हिडिओ आपल्याजवळ असणार आहे. बघा, काय दिलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला, tan थीटा इज इक्वल टू काय आपल्याला 13/12 देन कॉट इज इक्वल टू वॉट. ओके, तर अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. आता हे जे क्वेश्चन असणार आहेत एका मार्कासाठी असल्यामुळे आपल्याला जे छोटे छोटे फॉर्म्युले दिलेले आहेत, आपल्याला बघा एकदम अतिशय आपण तिथं बघितलेलं आहे की जर आपल्याला कॉटची जर आयडेंटिटी विचारली असेल तर आपल्याजवळ कॉट थीटा इज इक्वल टू काय राहतं 1/tan थीटा राहतं. ओके, मग आता इथे व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे की याचा इन्व्हर्स घ्यायचा आहे, म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे, इथे जर आपण कॉट थीटा जर घ्यायचा असेल, कॉट थीटाची जर तुम्हाला व्हॅल्यू पाहिजे असेल तर आपल्याजवळ बघा काय आहे, याचा इन्व्हर्स घ्यावा लागेल. म्हणजेच 12 तुमचा काय आहे डिनॉमिनेटरला आहे, तो कुठे जाणार तुमचा न्यूमरेटरला, आणि जो 13 आहे तो न्यूमरेटरचा कुठं डिनॉमिनेटरला येणार. आणि अशा प्रकारे तुमची व्हॅल्यू जी आहे कॉस्टची ती किती होणार आहे तिथे 13 होणार आहे. ओके, एक हे अशा प्रकारचा तुमचं आन्सर असणार आहे. तिथे 1 मार्कासाठी आपल्याला व्हिडिओ असल्यामुळे क्वेश्चन असल्यामुळे तिथे जास्त अडचण नसेल. ओके, आता बघा हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन बघा कशा प्रकारचा आहे तुमच्याजवळ दिलेला. प्रूव्ह दॅट कोसेक थिटा इज इक्वल टू काय असणार आहे तिथे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असणार आहे. ओके, हे जर असेल, ही जी स्क्रीन आहे याची जो आन्सर आहे तुम्ही स्क्रीनशॉट तिथे काढून घेऊ शकता. आणि स्क्रीनशॉट जर काढलेला असेल तर मी हे रफ करतो इथे, कारण आपण इथे इझिली हा क्वेश्चन काय करणार आहोत तिथे चांगल्या प्रकारे आपण त्याला सॉल्व करू शकतो. ओके,
तर बघा क्वेश्चन काय विचारलेला आहे, शांतपणे आपण क्वेश्चन लिहून द्यायचा आपल्याला. तो काय असणार आहे, तर क्वेश्चन असणार आहे काय, कोसेक थिटा आणि त्याला बघा इंटू मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, इंटू मध्ये आहे रूटमध्ये 1 मायनस कोसेक स्क्वेअर थिटा आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, तर प्रूव्ह करायचं आहे त्याला 1 दाखवायचं आहे. ओके. आता जनरलीमध्ये जर आपण बघितलेलं असेल, तुम्ही जर हा जर फॉर्म्युला समजा तुम्हाला माहिती असेल, कुठला फॉर्म्युला असणार आहे, इथे बघा हा फॉर्म्युला आपल्याकडे जनरल बघायला मिळतो. काय असणार आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस काय असणार आहे, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू किती राहतो, 1 राहतो. ओके. मग आपल्याला माहिती आहे हा जो आता काय असणार आहे, हा जो कॉस आहे, या कॉसला मी जर इकडे ट्रान्सफर केलेला असेल तर तो मायनसमध्ये जाईल. मायनसमध्ये गेल्याच्या नंतर माझ्याजवळ राहतं काय, फक्त तिथे साइन स्क्वेअर थिटा राहतं. ओके. मग ही आयडेंटिटी आपल्याला वापरावी लागेल. मग मी काय करणार आहे तिथे, तर हे माझ्याजवळ असं जसंच राहील. काय असणार आहे, स्क्वेअर नाही आहे, काय असेल आपल्याजवळ तिथे कोसेक थिटा आणि इंटूमध्ये आपल्याजवळ हा जो स्क्वेअर रूट आहे 1 मायनस कोसेक स्क्वेअरची व्हॅल्यू किती असणार आहे तुमच्याजवळ तिथे, हा जो प्लस कॉस स्क्वेअर होता इकडे आल्याच्या नंतर तो मायनस झालेला आहे. म्हणजे आपल्याजवळ राहिलं काय इथे, तर आपल्याजवळ राहिलेलं आहे बघा साइन स्क्वेअर थिटा राहिलेला आहे. मग आता परत हे असेल असं, जर आपल्याजवळ एखादी टर्म असणार आहे अशी स्क्वेअर रूट मध्ये ए स्क्वेअर असेल तर स्क्वेअरला स्क्वेअर रूट निघून जातो आणि आपलं राहतं काय तिथे ए राहतोय. तसंच असणार आहे, स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट आहे, हा काय होईल निघून जाईल आणि तुमच्याजवळ राहतं काय तिथे, तर बघा काय असणार आहे आपल्याजवळ कोसेक थिटा आणि इंटूमध्ये हे किती मिळणार तुम्हाला तिथे, साइन थिटा मिळतंय. ओके. मग आता परत काय असणार आहे, एक 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 जे असेल ते फॉर्म्युला आपल्याजवळ बाहेर निघतात. आता कोसेक माहिती आहे आपल्याला, कोसेकची आयडेंटिटी माहिती आहे. जर हा कोसेक आहे, कोसेक आपल्याला मिळतो मुळात कसा, जर आपण काय केलेलं असेल 1 अपॉन, जर तुम्ही काय केलेलं आहे साइन थिटा जर घेतलेला असेल तर इज इक्वल टू तुम्हाला कोसेकची व्हॅल्यू मिळते आणि इंटूमध्ये आहे बघा आपल्याजवळ काय साइन थिटा. मग हा आहे साइन थिटा कॅन्सल झालेला आहे तर आपल्याला मिळतं की तिथे 1 मिळतोय. ओके. आपण काय असणार आहे 1 प्रूव्ह करायचा होता, इज इक्वल टू खाली लिहू शकता तुम्ही काय असणार आहे, हेन्स प्रूव्ह. ओके. अशा प्रकारचे एक इझी सोल्युशन आपल्याजवळ आहे. इथून पासून आपलं काय असणार आहे तिथे तुम्ही सोल्युशन त्याचं स्टार्ट करू शकता इथून पासून. ओके. कोसेक थिटा इंटू 1 अपॉन इंटू रूटमध्ये 1 मायनस काय असणार आहे कॉस स्क्वेअर थिटा, इथे कोसेक थिटा ॲज इट इज इंटूमध्ये 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा त्याची व्हॅल्यू असते या आयडेंटिटीनुसार साइन स्क्वेअर थिटा. मग इथे बघा रूटमध्ये जर एखादा स्क्वेअर टर्म असेल त्या स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होत आहे आणि राहते आपल्याजवळ नेमकी तीच टर्म राहणार आहे. मग बघा इथे काय असणार आहे कोसेक थिटा इंटूमध्ये साइन थिटा. आता राहिला आपल्याजवळ काय कोसेक थिटा आहे आणि कोसेक थिटाला आपल्याला माहिती आहे काय लिहू शकता तुम्ही 1 अपॉन साइन थिटा असणार आहे. मग इथे साइन थिटा, इथे काय आहे साइन थिटा, जो न्यूमरेटर डिनोमिनेटरला सेम असेल, मध्ये मल्टिप्लिकेशन आहे कॅन्सल होईल, राहिला किती आपल्याजवळ 1. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे त्याला प्रूव्ह केलेलं आहे. ओके. जर तुम्हाला त्याचा आन्सर लिहून घ्यायचा असेल तर तुम्ही लगेच त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ओके. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला कशा प्रकारचा दिलेला आहे, तर क्वेश्चन नंबर 4 आहे, इफ टॅन थिटा इज इक्वल टू 1. ओके. काय दिलेलं आहे, इफ टॅन थिटा इज इक्वल टू 1 जर असेल तर आता प्रत्येक छोटी गोष्ट तुम्हाला तिथे लक्षात घेणं गरजेचं आहे की नेमकं कोणाचं रिलेशन कोणासोबत काय काय कसं कसं असणार आहे. ओके. जर छोटे छोटे रिलेशन जर तुमच्या लक्षामध्ये असतील तर अतिशय एवढा, बरेच जण त्याला अवघड म्हणतात परंतु तरी तो काय असणार आहे अतिशय सोपा धडा आहे, अतिशय काय असणार आहे इझी धडा आहे तो. ओके. तर बघा आपल्याला दिलेला आहे इफ टॅन थिटा इज इक्वल टू 1 देन साइन इंटू कॉस इज इक्वल टू काय असणार आहे 1. ओके. मग आता बघा काय काय लिहू शकता तुम्ही तिथे, आपल्याला माहिती आहे टॅन थिटा इज इक्वल टू 1 दिलेला आहे. इथे घ्या सोल्युशनमध्ये, सोल्युशनमध्ये आपण लिहू शकतो बघा, सोल्युशनमध्ये दिलेलं काय आहे तुम्हाला, लेट काय आपल्याला दिलेलं तिथे टॅन थिटा इज इक्वल टू 1 दिलेला आहे. मग आता तुम्हाला हे माहिती पाहिजे का आता टॅन थिटा इज इक्वल टू 1 दिलेला आहे तर नेमकं टॅन थिटा कुठल्या अँगलला 1 असणार आहे. तर आपल्याजवळ बघा काय असतं तुमच्याजवळ, जर तुम्ही ट्रिग्नोमेट्री टेबल जर बघितलेला असेल तर आपल्याजवळ हा जो टॅन थिटा आहे 1 कुठल्या अँगलला राहतो तर तो असणार आहे टॅन 45 ला. ओके. कुठं असणार आहे तो टॅन 45 ला असणार आहे.
इथे तुम्ही बघू शकता की मग इथे टॅन आहे सेम आहे, तर म्हणजेच थिटाची जी किंमत आलेली आहे ती थिटाची किंमत किती काढली तुम्ही, तर ती काढलेली आहे बघा 45 डिग्री. ओके, ही आहे थिटाची किंमत 45 डिग्री. मग आपल्याला जे दिलेलं आहे, काय दिलेलं आहे तुम्हाला, वी हॅव काय आहे तुम्हाला दिलेलं, तर तुमच्याकडे आहे दिलेलं बघा साइन थिटा आणि इंटूमध्ये काय आहे तुमच्याजवळ कॉस थिटा आहे. मग तिथे लिहा किंमत, तिथे साइन थिटाची किंमत किती लिहिसाल तिथे साइन 45. ओके, कारण थिटाची किंमत डायरेक्टली टाका, साइन 45 इंटूमध्ये काय टाकसाल कॉस 45 टाका. मग आता परत तो जो टेबल असणार आहे ट्रिग्नोमेट्रीच्या टेबलमध्ये आपल्याला साइन 45ची किंमत किती आहे तुमच्याजवळ, तर ती आहे 1/√2 आणि आता इंटूमध्ये असणार, आणि कॉस 45ची किंमत सुद्धा किती आहे तिथे 1/√2 आहे इज इक्वल टू. मग आता इथे काय असणार आहे, हा 1 × 1 1 आणि अपॉनमध्ये हे काय असणार आहे 2 × 2, रूटला रूट कॅन्सल होऊन जाईल आणि आपल्याजवळ किती येणार आहे तिथे 2 असणार. तर अशा पद्धतीनं जे आपलं ॲन्सर असणार आहे ते ॲन्सर किती येतं आहे आपलं तिथे 1/2 येतं आहे. ओके, तर अशा प्रकारे एकदम सोपे सोल्युशन आहेत तुमच्याजवळ त्याचे मिळालेले तुम्हाला. बघा त्याच्यानंतर कुठला विचारलेला आहे क्वेश्चन तुम्हाला, क्वेश्चन नंबर 5 जो की दिलेला आहे बघा 2 sin θ इज इक्वल टू 3 cos θ. अशा प्रकारे जर असेल तर तुम्हाला टॅन थिटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ओके, पुन्हा आपण तेच गोष्ट आपण रिपीट करतोय की नेमकं गरज असणार कशाची, तर तुम्हाला ज्या छोट्या छोट्या आयडेंटिटी पुस्तकामध्ये विचारलेल्या आहेत, 9च्या पुस्तकामध्ये असतील किंवा 10च्या असतील चॅप्टरमध्ये, त्याच गोष्टी आपल्याला इथे काय करायच्या आहे तर सॉल्व करायच्या आहे. ओके, तर बघा इथे काय असणार आहे तुमच्याजवळ 2 sin θ इज इक्वल टू आपल्याला दिलेलं आहे, काय दिलेलं आहे 3 cos θ आणि आपल्याला फाइंड करायची टॅनची व्हॅल्यू. ओके, मग आता आपल्याला बरोबर माहिती पाहिजे की टॅनचं रिलेशन येणार कसं, तर सरळ सांगायची गरजच नाही. जर आपण साईनला जर कॉसने जर डिवाइड केलेलं असेल तर आपल्याला काय मिळतं, टॅन मिळते. मग यूज करा, इथे जो कॉस आहे इथे मल्टिप्लायमध्ये इकडे आल्यावर कुठे येऊ शकतो, तो डिवाइडमध्ये येईल आणि तो जर डिवाइडमध्ये आलेला असेल तर सरळ आपल्याला टॅन मिळतोय. मग काय करायचं, हा 2 इकडे घेऊन जायचा. बघा येतोय आपल्याजवळ, मी लिहिलेलं इथे काय आहे साइन थिटा, त्याला अपॉनमध्ये काय असणार आहे कॉस थिटा इज इक्वल टू हा असेल 3 आणि अपॉनमध्ये मिळाला तुम्हाला 2. ओके, अशा पद्धतीनं जे असेल साइन अपॉन कॉस आपल्याला काय मिळतंय टॅन थिटा असणार आहे. टॅन थिटा इज इक्वल टू किती आहे 3/2. तर ही झालं तुमचं काय असणार आहे ॲन्सर असेल. ओके, अशा पद्धतीनं आपण सॉल्व केल्याच्या नंतर इथे क्वेश्चन नंबर काय असेल आपला नेक्स्ट आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट दिलेला किती आहे आपल्याला, तर तो आहे इफ cot 90 - a इज इक्वल टू 1 देन अँगल ए इज इक्वल टू व्हॉट. तर आता जे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला फॉर्म्युले माहिती आहे की जर आपल्याजवळ काय असणार आहे साइन 90 - a असेल तर तो होतो कॉस ए, किंवा कॉस 90 - a असेल तर तो चेंज होते कशामध्ये साइन ए मध्ये. तर सेम टू सेम असणार आहे बघा तुमच्याजवळ. त्याच पद्धतीनं काय असणार आहे, जर तुमच्याजवळ काय असणार आहे, जर कॉट असेल, हा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे, काय असणार आहे तो फॉर्म्युला असतो आपल्याजवळ, आयडेंटिटी तुम्ही तिथे लिहू शकता. बघा इथे आहे लेट, सोल्युशनमध्ये तुम्ही घ्या, काय असणार आहे लेट, जर तुमच्याजवळ काय असणार आहे इथे जर कॉट आपल्याजवळ काय आहे 90 - a आहे, 90 - a इज इक्वल टू काय मिळणार तुम्हाला तिथे टॅन ए मिळेल. ओके, कारण त्याचा रेफरन्स तुमच्याजवळ असणार आहे काय इथे आपल्याजवळ काय राहतं तुमच्याजवळ नेहमीकरता, जर आपण घेतलेला असेल कॉट असतं आपल्याजवळ 90 - θ इज इक्वल टू कॉट कशामध्ये चेंज होते तिथे टॅन थिटामध्ये. ओके, हा जो फॉर्म्युला आहे हाच फॉर्म्युला आपण इथे यूज करतोय. मग बघा काय मिळते आपल्याला डायरेक्टली, हे जर आपण घेतलेलं असेल इथे तर काय आहे टॅन 90 - a, तर इथे एची किंमत तुम्ही बघा किती असणार आहे इज इक्वल टू 1 दिलेला आहे. और इथे थोडंसं मी हे करतोय, याला कट करतोय मी, इज इक्वल टू जे दिलेलं आपल्याला काय दिलेलं आहे 1 दिलेला आहे. ओके, 1 दिलेला आहे.
एकच थोडीशी आपण लेंथ वाढवतोय तिथे. ओके. त्याच्यानंतर बघा हे असं असेल तर आपल्याला माहिती आहे आता हा फॉर्म्युला जर वापरला तर इथे काय येणार माझ्याजवळ, तर तो असणार आहे टॅन आणि इथे काय ए इज इक्वल टू किती असणार 1. याच्या अगोदरसुद्धा आपण तिथे बघितलेलं आहे की टॅन ए जो असेल जो 45 असतो, इथे बघा काय आहे तुमच्याजवळ टॅन ए इज इक्वल टू टॅनची व्हॅल्यू 1 कधी राहते तर ती असणार आहे 45 डिग्रीला. मग मी काय लिहिणार इथे टॅन 45. इकडे जर आपण टॅन जर इथे कॅन्सल केलेला असेल तर आपल्याला ए इज इक्वल टू किती मिळणार आहे तिथे 45 मिळतं आहे. म्हणजेच तुमचा जो अँगल असणार आहे तो कितीचा मिळाला आपल्याला 45 डिग्रीचा. ओके. अशा प्रकारे हे जे असणार आहे अतिशय इझी त्याचे काय असणार आहेत तुमच्याजवळ सोल्युशन राहतील. ओके. नेक्स्ट बघा तुम्हाला काय क्वेश्चन विचारलेला आहे तिथे एक 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 क्वेश्चन अतिशय चांगल्या प्रकारे काय दिलेले आहेत तिथे आपण सॉल्व करतोय. ॲन्सर पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही लगेच काय करायचं आहे तिथे स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. तिथे बघा काय विचारते आपल्याला नेक्स्ट याच्यामध्ये 1 मायनस काय विचारलेलं आहे तिथे कॉट स्क्वेअर विचारलेला आहे. ओके. 1 मायनस कॉट स्क्वेअर इज इक्वल टू 1/4 आहे. देन थिटा इज इक्वल टू व्हॉट. ओके. अशा प्रकारचा क्वेश्चन विचारलेला आहे आपल्याला. ओके. आता काय असणार आहे 1/4 हे आन्सर येण्यासाठी इथे काय असणार आहे तर हा जो काय म्हणतोय आपण तिथे हे असेल. आता इथे काय करसाल तुम्ही पहिले काय करायचे तुम्हाला कॉस्ट जो असणार आहे कॉस्टला पण इकडे घेऊन येऊया आणि याला काय करायचं आहे आपल्याला इकडे जर आणलेलं असेल तर हा कशामध्ये जाईल तुमचा मायनसमध्ये जाईल. ओके. कशामध्ये जाणार तुमचा तो मायनसमध्ये जाईल. मग आपण याला सॉल्व करू शकतो अशा प्रकारे. काय असेल सोल्युशन बघा कशा प्रकारचं मिळेल तुम्हाला. तर मी घेणार आहे इथे 1 मायनस काय आहे कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू आपल्याला दिलेलं आहे 1/4. आता बघा आपल्याला थिटाची किंमत काढायची आहे तर आपण कॉसला पलीकडे घेऊन जाऊया. कॉस इथे मायनसमध्ये इकडे आल्यावर प्लसमध्ये जाईल. त्याच वेळेस आपण ही जे टर्म आहे पूर्ण इथे जी प्लसमध्ये असणार ती इकडे आल्यावर मायनसमध्ये येईल. मग आता सोल्युशन बघायचं कशा प्रकारचे होईल तर इथे 1 मायनस 1 काय असणार आहे 4 इज इक्वल टू इकडचा इकडे गेल्यावर तो काय होईल प्लस होईल. इथे काय लिहिसाल तुम्ही कॉस स्क्वेअर थिटा. ओके. तर अशा प्रकारे हे जे असणार आहे ते काय मिळेल आपल्याला 4 1 जा 4 आणि मायनस किती असणार आहे 1. तर काय मिळतं तुम्हाला 4 - 1/4 इज इक्वल टू काय असणार आहे तुमच्याजवळ तिथे कॉस स्क्वेअर थिटा. ओके. मग हे मिळते आपल्याला बघा 3 किती असणार आहे 4 इज इक्वल टू आहे तुमच्याजवळ काय कॉस स्क्वेअर थिटा. मग आपल्याला कॉस स्क्वेअर थिटा नाही आपल्याला हवं आहे काय तर आपल्याला कॉस पाहिजे. मग आपण काय करूया बाय टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट जर घेतलेलं असेल तर हे काय मिळणार आपल्याला तिथे हा मिळतो आहे आपल्याला √3 मध्ये किती असणार आहे तर इथे 2चा स्क्वेअर 2 4चा स्क्वेअर रूट 2 असणार आहे इज इक्वल टू काय मिळते आपल्याला तिथे कॉस थिटा मिळणार आहे. ओके. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो तिथे की काय असणार आहे की जो थिटा असेल तुमचा हा कुठला अँगल असणार आहे तो √3 काय म्हणतो आपण त्याला 2 असणार आहे. ओके. आता आपल्याला हे सुद्धा माहिती पाहिजे का हा जो √3/2 आहे तो कॉससाठी कुठला अँगल असणार आहे. तर तुम्ही जर डायरेक्टली हे करायचं आहे टेबल जर आपल्याला नसेल तर आपण डायरेक्टली लिहू शकतो. ते काय असणार आहे मी लिहिणार इथे काय असेल कॉस जर मी 30 घेतलेला असेल कुठला घेतलेला असेल मी कॉस 30 जर घेतलेला असेल तर मला माहिती कॉस 30 काय असतं तुमच्याजवळ √3/2 असतो इज इक्वल टू काय असणार आहे आपल्याजवळ तिथे कॉस थिटा. ओके. हे झाल्याच्या नंतर काय मिळतं मग आपल्याला तिथे बघू शकता तुम्ही कॉस जर कॅन्सल झाला तर आपल्याला काय मिळणार आहे तिथे थिटा इज इक्वल टू असणार आहे आपल्याजवळ 30 डिग्री. ओके. अतिशय साधे सिंपल आपल्याजवळ काय तिथे सोल्युशन आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपल्याला तिथे क्वेश्चन नंबर काय तुमचा 8 असणार आहे. ओके. क्वेश्चन नंबर 8 काय सांगते आपल्याला प्रूव्ह दॅट काहीतरी प्रूव्ह करायचं आहे की दोन्ही व्हॅल्यू आपल्याजवळ कशा असणार आहेत त्या सेम आहेत ह्या दाखवायच्या आहेत तिथे. ओके. तर बघूया 1 मायनस आता ह्या ज्या आयडेंटिटी आहेत आपल्याला मला तिथे तुम्हाला माहिती पाहिजे की जो कॉस 90 - थिटा असणार आहे कॉस चेंज होतोय अशा वेळेस कशामध्ये साईनमध्ये आणि तुमच्याजवळ काय असणार आहे परत साईन
90 मायनस काय आहे तुमच्याजवळ ए आहे, तर साईन 90 मायनस ए, साईन कशामध्ये चेंज होते तिथे, कॉसमध्ये चेंज होतंय. ओके, तर बघूया किती याची त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, सेम येते का. तर आपण काय बघूया तिथे पहिले आपण LHS घेऊया, नंतर RHS घेऊया. ओके, LHS जर घेतली असेल आपण तर काय असणार आहे सोल्युशनमध्ये, बघा काय असणार आहे सोल्युशन. काय घेऊया आपण पहिले, लेट काय असणार आहे LHS इज इक्वल टू काय असेल आपल्याजवळ तिथे कॉस 90 मायनस काय आहे ए, त्याला आपण मध्ये काय घेतला आपण साईन ए. ओके, साईन ए घेतलेला आहे. मग आता हे असताना आपल्याला माहिती आहे, हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला काय असतं आपल्याजवळ तिथे, लगेच काय असणार आहे कॉस 90 मायनस काय असेल थिटा इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे काय राहतो तुमच्याजवळ साईन थिटा राहतो. ओके, आणि दुसरं काय असणार आहे हाच फॉर्म्युला, साईन 90 मायनस जर थिटा असेल तर हाच फॉर्म्युला आपल्याला काय मिळतो तिथे कॉस थिटा मिळतोय. ओके, काय मिळतो आपल्याला तिथे कॉस थिटा मिळणार आहे. हा अशा प्रकारे फॉर्म्युला आपल्याला मिळतात तिथे. ओके, मग आता इथे यूज कोणता, आता कॉस 90 मायनस हे म्हणजेच काय असेल आपल्याजवळ तिथे, तर मी डायरेक्टली काय करणार आहे साईन. ओके, थिटा म्हटल्यानंतर काय असेल ए आहे अँगल, तर तो काय असेल तुमच्याजवळ साईन ए अपॉन काय असणार आहे तुमच्याजवळ साईन ए असणार. इथे साईन कॅन्सल इज इक्वल टू किती आलेला आहे 1, म्हणजेच याला काय म्हणायचं आहे आपल्याला इक्वेशन नंबर काय दिसाल तुम्ही फर्स्ट द्यायचं. ओके, मग आपण परत काय करणार आहोत तिथे, परत तिथे आपण चेंज करू शकतो की काय असणार आहे, बघा 9 काय घ्यायची तुम्हाला आता 9 काय घ्याल तिथे RHS. ओके, RHS बरोबर काय आहे तुमच्याजवळ, तर ती आहे बघा साईन 90 मायनस किती आहे ए, आणि त्याला आपण मध्ये काय आहे कॉस ए आहे. मग आता जसं आपण हा फॉर्म्युला यूज केला होता वरती, तोच फॉर्म्युला इथे साईन 90 मायनस थिटा काय होतं कॉस थिटा, तर इथे काय येणार आहे आपल्याजवळ, तर तो असणार आहे बघा इज इक्वल टू काय असेल तुमच्याजवळ साईन साईनला जर चेंज करायचं आपल्याला तर साईन चेंज होणार आहे तिथे. ओके, साईन काय होणार तुमचा, साईन कन्वर्ट होणार कॉसमध्ये. तर कशा प्रकारे का चेंज होतोय तो, साईन चेंज होणार आहे कशामध्ये कॉसमध्ये. ओके, मग येणार आपल्याजवळ काय कॉस ए, आणि खाली तर ऑलरेडी काय आहे तुमच्याजवळ कॉस ए आहे. मग इथे काय कॉस ए कॅन्सल इज इक्वल टू मिळेल 1. मग इथे काय इक्वेशन नंबर सेकंड. ओके, इक्वेशन नंबर सेकंड म्हटल्याच्या नंतर आपण डायरेक्टली काय करू शकतो तिथे, काय करणार तुम्ही, काय करणार फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. ओके, डायरेक्टली आपण लिहू शकतो तिथे फ्रॉम इक्वेशन कुठलं आहे तुमचं फर्स्ट अँड इक्वेशन कुठलं असणार आहे सेकंड. आपण म्हणू शकतो काय असणार आहे तुमच्या दोन्ही साईड सारख्या आहेत ना, तर तुम्ही डायरेक्टली काय असणार आहे शेवटी इथे जे असणार आहे इथे काय लिहायचं आहे तुम्हाला, हे जे असेल हॅन्स हे लिहायचं आपल्याला जसं तसं, आणि काय लिहायचं तिथे हॅन्स प्रूव्ड. ओके, दोन्ही आपल्याला साईड सेम दाखवायचे होते, इज इक्वल टू साईन होता. आपण इथे प्रत्येकाची आयडेंटिटी वापरली, त्याची व्हॅल्यू 1 आली आहे, इक्वेशन नंबर फर्स्ट दिलं, नंतर याला आपण यूज केलं आयडेंटिटीला, याची व्हॅल्यू सुद्धा किती आलेली आहे 1. याला इक्वेशन नंबर सेकंड दिलं, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड दोघांची व्हॅल्यू सेम आहे, म्हणून आपण काय करणार आहोत फ्रॉम इक्वेशन नंबर फर्स्ट अँड सेकंड हे जो प्रूफ आहे जसं तसं तुम्ही या पेजमध्ये लिहायचा, आणि काय असणार आहे तुमचं हेन्स प्रूव्ह लिहू शकता. ओके, हे अशा प्रकारे असणार आहे. तर ओके, हे अशा प्रकारे बघा. नेक्स्ट काय आहे आपल्याला विचारलेला, तर तो नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे काय करा, पहिले रीड करा. प्रत्येक जी आयडेंटिटी असणार आहे ती आयडेंटिटी तुम्हाला समजायला पाहिजे की नेमकी कशा प्रकारे आपल्याला एक जण ह्या एकमेकांच्या रिलेशनमध्ये आहे, साईन कॉस टॅन किंवा जेवढ्याही कुठले रेशो असणार आहेत. ओके, तर बघा काय दिलेलं आहे तिथे, इफ टॅन, बघा टॅन विचारलेला आहे, इफ टॅन इंटू ब्लँक प्लेस दिलेली आहे इज इक्वल टू साईन थिटा. ओके, त्याच्या अगोदर जर तुम्हाला हे असेल तर मी बघा इथे एक रिलेशन लिहितोय, कुठल्या प्रकारचं रिलेशन असतं आपल्याजवळ मी बघितलेलं आहे इथे, साईन थिटा अपॉन जर काय असणार आपल्याजवळ
कॉस थिटा असेल तर इज इक्वल टू नेहमीकरता काय राहतं आपल्याला टॅन थिटा. ओके, मग आता मी काय करणार आहे, काय दिलेलं आहे आपल्याला इथे इज इक्वल टू साईन थिटा दिलेलं आहे. याचा अर्थ हा कॉस आहे तो इकडे येऊ शकतो. मग काय असणार आहे, कॉस इथे डिवाइडमध्ये, इकडे आल्यावर कशाला मल्टिप्लायमध्ये. ओके, मग अशा प्रकारे आपण लिहू शकतो की काय असणार आहे, हा जो टॅन आहे हा मल्टिप्लाय इकडे गेल्यावर काय होईल, तो डिवाइडचा मल्टिप्लायमध्ये काय असणार कॉस थिटा आणि इज इक्वल टू काय बनणार तुमच्याजवळ तिथे साईन थिटा. ओके, ही जे बघा व्हॅल्यू आहे ही तुम्ही इथे अशा प्रकारे वापरू शकता. ओके, तर बघा काय मिळू शकते तिथे, हा जो आहे त्यांनी तेच सांगितलेलं आहे की आता काय असणार आहे टॅन थिटा इन टू मध्ये काय आहे ब्लँक प्लेस इज इक्वल टू साईन थिटा. देन हे जे ब्लँक पेस आहे या ब्लँक पेसमध्ये नेमकं कुठलं येऊ शकतं, तर डायरेक्टली आपल्याला हा जर तुम्ही बघितलेला असेल हे जर आहे साईन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू जर टॅन थिटा, हे आपल्याला इथं अशा वेळेस ॲन्सरमध्ये लिहिण्याची गरज नसते. रफमध्ये असं सॉल्व्ह करून बघायचं की नेमकं काय असणार आहे, टॅनचं रिलेशन कोणासोबत केलं म्हणजे आपल्याजवळ साईन थिटा येईल. तर काय साईन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा असतं, म्हणून टॅन थिटा इंटू कॉस थिटा इज इक्वल टू काय असेल तुमच्याजवळ साईन थिटा. म्हणून हा जो आपला जो ब्लँक प्लेस असणार आहे, ही जे ब्लँक प्लेस इथे सुद्धा काय असेल तुमच्याजवळ कॉस थिटा लिहा इज इक्वल टू साईन थिटा. देन ही जे ब्लँक प्लेस आहे इथे सुद्धा आपल्याजवळ काय असणार आहे कॉस थिटाच राहील. ओके, त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर काय आपल्याजवळ तिथे दिलेला, क्वेश्चन नंबर आहे 10. काय दिलेला आहे क्वेश्चन नंबर 10मध्ये, क्वेश्चन नंबर 10मध्ये आपल्याला तो विचारतोय का सेक थिटा प्लस टॅन थिटा आणि इंटूमध्ये दिलेला आहे. बघा इंटूमध्ये सुद्धा काय दिलेले आहे, तर सेक थिटा मायनस टॅन थिटा दिलेला आहे आणि इज इक्वल टू तुम्हाला विचारलेलं आहे की नेमकं काय होईल म्हणून. ओके, तर केअरफुली तिथे बघायचं की नेमकं कशाला काय लिहू शकता तुम्ही आणि अतिशय चांगल्या प्रकारे काय करायचं तिथे सोडवण्याचा प्रयत्न करायचा. ओके, तर बघूया. बघा इथे जर असणार आहे तर सरळ सरळ आपण काय करू शकतो, इथे एक फॉर्म्युला तुम्हाला मी इथे दाखवतोय. तो फॉर्म्युला बघा कशा प्रकारचा असतोय. सॉरी, इथे आहे आपल्याजवळ ए मायनस काय असणार आहे बी असेल, इथे प्लस घेऊया ए प्लस बी आणि ए मायनस जर बी असेल, अशा प्रकारचा जर फॉर्म्युला आपल्याला दिलेला असेल तर आपण याचं उत्तर लिहितोय. बघा एका ब्रॅकेटमध्ये असतं ए स्क्वेअर आणि एका ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे तुमच्याजवळ इथे काय असणार आहे आणि प्लस असेल आपल्याजवळ काय बी स्क्वेअर किंवा सॉरी इथे आपण हे करतोय मायनस काय असतं आपल्याजवळ बी स्क्वेअर. ओके, अशा प्रकारे सॉल्व करा किंवा मग काय असणार आहे डायरेक्टली आपण काय करू शकतो, तिथे तुमच्याजवळ कुठली पद्धत असणार आहे किंवा त्या पद्धतीने असेल किंवा एक ही आहे याची आयडेंटिटी आपण वापरू शकतो की याला माहिती आपल्याला काय म्हणतो आपण, सेक जर म्हटला तर 1 अपॉन कॉस असतो आणि टॅन जर म्हटला तर काय असते साइन अपॉन टॅन असतो. ओके, आपण त्या पद्धतीने सुद्धा काय करू शकतो तिथे सॉल्व करू शकतोय. ओके, तर ती पद्धत वापरूया जी कुठली सोपी असणार आहे. सहजासहजी आपण सोप्याकडूनच तिथे शिकत असतो. तर बघा मी काय करणार आहे, इथे सेक आहे, इथे सोल्युशनमध्ये आपण लिहूया, कलर चेंज करू आपण तिथे. ओके, बघा काय असणार आहे तिथे सोल्युशन काय मिळणार आपल्याला तिथे, इथे आहे आपल्याजवळ काय सेक थिटा प्लस टॅन थिटा. मग काय आम्ही जसं तसं लिहितो पहिले, तिथे काय आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा आणि इंटूमध्ये काय आहे सेक थिटा मायनस काय आहे आपल्याजवळ टॅन थिटा इज इक्वल टू आपल्याला सॉल्व करायचं आहे. मग आता मी काय करतोय तिथे बघा, इथे मी सेकची व्हॅल्यू असणार आहे 1 अपॉन काय राहते आपल्याजवळ तिथे कॉस थिटा प्लस इथे राहणार आपल्याजवळ काय टॅन थिटा. कारण ह्या आयडेंटिटीज आपल्याला माहिती आहे की कोणाला काय असणार आहे, कोणाचा इन्व्हर्स घेतल्याच्या नंतर ह्या एकदम बेसिक गोष्टी आहे त्या आपल्या सर्वांच्या झालेल्या आहेत त्याच्यामुळे. आणि बघा इथे टॅन थिटा आहे का, ओके, त्याला सुद्धा आपण काय करूया चेंज करून घेऊ. याचा सुद्धा आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे काय असणार आहे, बऱ्याच वेळा वापरलेली आयडेंटिटी आहे. टॅन थिटा म्हणजे काय राहतं आपल्याजवळ साइन थिटा अपॉनमध्ये काय असणार आहे कॉस थिटा. ओके, हा एक आपला एक ब्रॅकेट झालेला आहे आणि इंटूमध्ये आता हे बघा इकडे सुद्धा तेच असेल ना, फक्त फरक काय असणार आहे हा प्लस साईनचा फरक असणार आहे. सेक थिटा म्हणजे काय असणार आपल्याजवळ तिथे 1 अपॉन कॉस थिटा
आणि मायनसमध्ये टॅनला तर माहिती आहे काय लिहितो आपण तिथे साइन थिटा अपॉनमध्ये काय असणार आहे तुमच्याजवळ कॉस थिटा राहतो. ओके हा ना. हे झाल्याच्या नंतर इथे आपण बघा काय करू शकता तुम्ही. आपल्याला माहिती राहते का 1 प्लस असेल जर बेस तुमचा सारखा असेल तर तुम्ही एकच वेळेस लिहू शकता आणि मध्ये जर तुमच्याजवळ काय असणार आहे ॲडिशन असेल तर ॲडिशन, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन. ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. मग मी काय करणार इथे 1 प्लस साइन थिटा त्याला आपण मध्ये बघा काय असणार आहे कॉस थिटा आणि इथे काय असणार तुमच्याजवळ इंटूमध्ये लिहितो मी डायरेक्टली मल्टिप्लिकेशन आहे आणि इथे काय असेल आपल्याला इथे सुद्धा कॉसच आहे. कॉस एकच वेळेस लिहू शकता तुम्ही. इथे 1 मायनस काय असणार आहे साइन थिटा त्याला आपण मध्ये असणार आहे एकच वेळेस काय लिहायचं आपल्याला कॉस थिटा. ओके आता जी मगाशी मी आयडेंटिटी तुम्हाला काय केली होती आपण डिस्कस केलं होतं, आपण त्याच्याशी बोललो होतो त्याच्यावर काय असणार आहे कुठला असणार आहे तो, तर तो बघा असल्या प्रकारची आपण दाखवली होती तिथे की एका याच्यामध्ये काय असणार आहे काय होतं तुमच्याजवळ ए प्लस बी होता आणि एका ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे ए मायनस बी होता. म्हणजेच काय मिळालं होतं आपल्याला ए स्क्वेअर आणि मायनस काय होता आपल्याजवळ बी स्क्वेअर मिळाला होता का आपल्याला हा फॉर्म्युला. तर आता बघा हीच कंडिशन इथे मल्टिप्लायमध्ये असणार आहे 1 प्लस साइन थिटा आणि इथे काय आहे तुमच्याजवळ 1 मायनस साइन थिटा आहे. मग आपण काय करणार तिथे लिहू शकतो आपण काय असणार आहे इथे 1चा स्क्वेअर इथे काय असणार आहे तुमचा बीचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा असणार आहे तो साइन स्क्वेअर थिटा. ओके आणि अपॉनमध्ये हे काय असेल आपल्याजवळ आता ॲडिशन असेल तर आपण एकच वेळेस लिहितोय पण मल्टिप्लिकेशन जर असेल तर काय असणार आहे आपल्याजवळ स्क्वेअर त्याचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मग कॉस थिटा इंटू कॉस थिटा काय मिळणार आपल्याला तिथे कॉस स्क्वेअर थिटा मिळणार. ओके इज इक्वल टू 1चा स्क्वेअर आपल्याजवळ काय असणार आहे तिथे 1 आणि मायनस काय मिळणार तिथे साइन स्क्वेअर थिटा अपॉनमध्ये असणार आहे आपल्याजवळ काय कॉस स्क्वेअर थिटा. ओके इज इक्वल टू मग आता हे तर आपल्याला माहिती असायला पाहिजे की काय असणार आहे ही आयडेंटिटी आपण बघितलेली तिथे काय बघितलेली तुम्ही ती आयडेंटिटी लागले तर बाजूला तुम्ही लिहू शकता तिला काय असणार आहे एखाद्या ब्रॅकेटमध्ये माहिती असतं आपल्याला काय असणार आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस काय असणार आहे कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू राहतो 1 आणि हा जो आहे मग इथे काय करसाल आपण हा जो साइन आहे पलीकडे नेल्याच्या नंतर तो मायनस होतो आपल्याला माहिती आहे. मग काय होईल ते इथे राहणार कोण तुमच्याजवळ कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 ॲज इट इज. साइन पलीकडे गेल्यावर काय असणार आहे साइन स्क्वेअर थिटा. ओके मग आपल्याला बघा हे जे आहे याच्याऐवजी काय लिहायचं तुम्हाला काय लिहाल तिथे कॉस स्क्वेअर थिटा लिहायचा. ओके मग काय असणार आहे कॉस स्क्वेअर थिटा अपॉन आहे तुमच्याजवळ काय कॉस स्क्वेअर थिटा. मग आपण जर याला हे केलेलं असेल तर किती येतं आन्सर तुमच्याजवळ तिथे का वरती कॉस स्क्वेअर थिटा खाली कॉस स्क्वेअर थिटा इथे कॅन्सल होईल आणि राहतं का आपल्याजवळ तिथे 1 राहत आहे. ओके अशा प्रकारे जर तुमची हे जे व्हॅल्यू असणार आहे कुठली सेक थिटा प्लस टॅन थिटा इंटूमध्ये सेक थिटा इंटू काय असणार आहे टॅन थिटा तर अशा प्रकारे काय लिहू शकता तुम्ही त्याचा एक छोटंसं आन्सर तुम्ही लिहू शकता. ओके बऱ्याचशा गोष्टी इथे असणार आहेत की नेमकी ही आयडेंटिटी आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे. हे फॉर्म्युले कशा प्रकारे यूज झालेले आहे त्याच्यानंतर ही आयडेंटिटी आपण मध्ये टाकलेली आहे कुठेतरी तुम्ही त्याचा वापर करू शकता. ओके त्याच्यानंतर बघा एक अतिशय छोटासा क्वेश्चन आपल्याला तिथे समोर दिलेला आहे. बघा काही क्वेश्चन याच्यामध्ये तुम्ही जर बघितलेले असतील तर बरेचसे क्वेश्चन आहेत की जे मध्ये आपल्याला कशाच्या बेसवर येतात तिथे 9च्या बेसवर सुद्धा येतात. ओके तर असेच बघा काही क्वेश्चन तिथे 9च्या बेसवर असतील याचा अर्थ असेल की बरेचसे क्वेश्चन आपल्याला क्वेश्चन बँकमध्ये कशाच्या बेसवर आलेले आहेत तिथे 9च्या बेसवर सुद्धा आलेले आहेत. तर बघा जो क्वेश्चन नंबर आपला काय आहे तिथे 11 आहे. काय दिलेलं आहे तुम्हाला तिथे सोल्युशनमध्ये मी लिहिणार काय दिलेलं आहे सोल्युशनमध्ये आपल्याला सोल्युशनमध्ये बघा सोल्युशनमध्ये तुम्हाला विचारलेलं आहे साइन 75 आणि अपॉनमध्ये काय असणार आहे तुमच्याजवळ तर तिथे असणार आहे काय कॉस 15 आहे. ओके ह्या आहेत. मग आपल्याला माहिती आहे की आता फॉर्म्युला आपल्याला कोणाला लावायचा आहे इथे काहीतरी समजा चेंज होऊ शकतो. इथे साइन 75 आहे मग आता साइन 75ला मी अशा प्रकारे लिहू शकतोय काय असणार आहे साइन 90 मायनस काय आहे 75 आणि अपॉनमध्ये आपल्याजवळ काय असणार आहे तिथे कॉस 15.
इज इक्वल टू बघा, हे तर आपल्याला आता सांगायची गरजच नसायला पाहिजे की साइन 90 मायनस काय असणार आहे तुमचा, हाच फॉर्म्युला काय आहे, साइन 90 मायनस किती असणार आहे थीटा इज इक्वल टू आपल्याजवळ काय असतं तिथे कॉस थीटा राहतो. ओके, मग आता इथे किती असणार आहे आपल्याजवळ, ओके, किंवा मग आपण काय करू शकतो तिथे, ही जी आयडेंटिटी असणार आहे याच्याऐवजी जर दुसरी टर्म आपल्याला तिथे भेटवायची असेल तर आपण काय करू शकता, डायरेक्टली आपण पहिले सबट्रॅक्शन करून घेऊया. काय मिळतं आपल्याला, साइन इथे 90 मायनस 75 किती मिळतं आपल्याला, 15 मिळतं आहे. आणि अपॉनमध्ये काय असणार आपल्याजवळ तिथे काय राहतं तुमच्याजवळ, कॉस 15. इथे मग काय असणार आहे तुमच्याजवळ, लिहू शकतो आपण व्हॅल्यू साइन 15 अपॉन कॉस 15 काय मिळणार तुम्हाला तिथे, टॅन 15 मिळेल. ओके, हे अशा प्रकारे आपण काय करू शकतो, त्याची व्हॅल्यू काढू शकतो. बघा, अशा प्रकारे जो क्वेश्चन नंबर तुमचा होता याच्यामध्ये की सर्व क्वेश्चन आपल्याला किती किती मार्काचे होते, 1 मार्काचे क्वेश्चन तुमच्याजवळ होते तिथे. तर तो सॉल्व झालेला आहे तुमचा. अतिशय साध्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने आपण काय केलेलं आहे, वेगवेगळे फॉर्म्युले वापरून तिथे आपण ते सॉल्व केलेले आहे. ओके, तर तुम्ही काय करायचे आहे, जर कुठल्या प्रकारचं जर याच्यामध्ये अडचण असेल तर काय करायचं, कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. आता बघा, तुमच्या स्क्रीनवर इथे आपल्याला काय करणार आहे, काय दिसते तिथे, काही क्वेश्चन 2 मार्क्सचे असणार आहेत. पण हे जे आहे, तर हे जे सहजासहजी आहेत त्या पूर्ण काय आहेत तिथे ॲक्टिव्हिटीज आहेत. ओके, काय आहेत त्या ॲक्टिव्हिटीज आहेत. ॲक्टिव्हिटीज म्हटल्याच्यानंतर जवळपास आपल्याला अर्ध्यापैकी आन्सर दिलेलं असतं. जर आपल्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण काय करू शकतो, ह्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही तिथे सॉल्व करू शकता. ओके, तर बघा, पहिली जी ॲक्टिव्हिटी आहे ती आपल्याला दिलेली आहे, प्रूव्ह दॅट कॉस स्क्वेअर थीटा इंटूमध्ये काय दिलेली आहे तुम्हाला, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. ओके, हे अशा प्रकारे दिलेली आहे. मग आता काय करसाल तुम्ही, काय करू शकता तुम्ही तिथे, जर तुम्हाला सॉल्व करायचं असेल तर पहिले तर तुम्हाला LHS माहिती पाहिजे. कोणची LHS म्हणजे काय असणार आहे, हे जे इक्वल टू साईन असतं आपलं, याच्या अलीकडली जे साईड असणार आहे ती काय राहते तुमच्याजवळ तिथे, तर ही राहणार आहे. ओके, तर LHS राहते आणि पलीकडली काय राहणार आहे, RHS. तर आपल्याला काय करायचं आहे, LHS इथे दिलेली आहे, तर LHS कुठली असणार आहे आपली, तर इथे बाजूला लिहितोय मी, तिथे काय असणार आहे या बॉक्समध्ये, ती असणार आहे बघा, काय असणार आहे तुमच्याजवळ कॉस स्क्वेअर थीटा आणि इंटूमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, 1 प्लस काय आहे टॅन स्क्वेअर थीटा. ओके, तर हे अशा प्रकारे. मग आता परत आपल्याला काय, कॉस स्क्वेअर तर आपला ॲज इट इज आहे इंटूमध्ये. आता इथं काय लिहायचं, तर इथं काय लिहायचं, तर आपल्याला ही माहिती पाहिजे का नेमकं हे आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे कुठली, 1 प्लस आपल्याजवळ असतं टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय राहतं तुमच्याजवळ, सेक स्क्वेअर थीटा राहतो. ओके, मग ही जी आयडेंटिटी आहे याच्यावरून हे कॉस स्क्वेअर तर इथं दिसतं तसं आहे. मग इथे काय असणार आहे आपल्याजवळ, हा जो 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा आहे त्याची व्हॅल्यू किती राहते तुमच्याजवळ, हे असणार आहे सेक स्क्वेअर थीटा. ओके, हे आहे तो फॉर्म्युला ऑलरेडी आपल्याला दिलेला, मी लिहिणार आहे तिथे काय असणार आहे सेक स्क्वेअर थीटा. ओके, इथे आहे बघा आपल्याजवळ काय आहे, हा कॉस असणार आहे, कॉस स्क्वेअर थीटा आहे आणि इथे काय असणार आहे तुमच्याजवळ, इथे काय तुमच्याजवळ सेक स्क्वेअर थीटा आहे. ओके, तर इथे आपण काय करू, ओके, मग आता हे बघा, आपण एक परत एक हे बघितलेली आहे की आपल्याजवळ जर काय असणार आहे, तुमच्याजवळ जर हे असेल सेक थीटा जर असणार आहे तर सेक थीटाची व्हॅल्यू आपल्याला मिळते कशी, 1 अपॉन काय असणार आहे कॉस थीटा. मग तुमच्याजवळ जर काय असणार आहे सेक स्क्वेअर जर थीटा असणार आहे तर आपल्याला काय मिळणार आहे इथे 1 अपॉन काय असणार आहे कॉस स्क्वेअर थीटा. ओके, ही अशा प्रकारची व्हॅल्यू मिळेल. मग आपल्याला काय एक मधली जे स्टेप असणार आहे ती काय लिहू शकतो आपण तिथे, हे बघा अशा प्रकारचं असणार आहे काय, कॉस स्क्वेअर थीटा इंटूमध्ये काय असेल सेक स्क्वेअरला मी लिहू शकतो तिथे 1 अपॉन काय असणार आहे कॉस स्क्वेअर थीटा. ओके, दोघांचा स्क्वेअर असल्यामुळे आपण कॉमन स्क्वेअर जर घेतला तर इथे काय मिळणार मला 1 अपॉन काय असणार आहे तिथे कॉस थीटा असेल. ओके, मग आता दोघांचा कॉमन स्क्वेअर आपण काढलेला, हा स्क्वेअर आहे, दोघांचा कॉमन काढलेला आहे. इथे बघा हे अपॉनमध्ये आहे 1 अपॉन कॉस थीटा इंटू कॉस थीटा, हा जो कॉस आहे कॉस कॅन्सल होईल आणि आपल्याला राहणार काय तिथे 1 राहील, जो की आपल्याला दाखवलेला 1चा स्क्वेअर आणि 1 इज इक्वल टू काय तुम्हाला RHS.
तर अशा प्रकारे आपण काय केलेली आहे, एक सिंपल तिथे ॲक्टिव्हिटी सॉल्व केलेली आहे. ओके, तर बघा ॲक्टिव्हिटी आपल्याजवळ काय आहे तिथे. नेक्स्ट असेल काय दिलेलं आहे तुम्हाला, 5/sin² मायनस काय आहे cot² थिटा, कंप्लीट द ॲक्टिव्हिटी गिवन बिलो. आणि इथे बघा हे अशा प्रकारे दिलेली आहे. तर काय करू शकता आपण चला, तर इथे बघा इथे काय केलेलं आहे, इथे 5 होता, इथे 5 असणार आहे. दोघांचा जो 5 आहे तो कॉमन काय केलेला आहे, तिथे 5 कॉमन काढलेला आहे. ओके, 5 काय दिसते तिथे कॉमन काढलेला. ब्रॅकेटमध्ये काय राहिला आपल्याजवळ 1/sin² थिटा आणि पुढे काय असणार आहे तुमच्याजवळ तिथे -cot² थिटा आहे. मग आता ही तर आपल्याला एक आयडेंटिटी माहिती आहे कुठली, 1 आपल्याजवळ साईन जर थिटा असेल तर ते आपल्याला व्हॅल्यू मिळते काय, कोसेक थिटा मिळते. ओके, मग इथे जर आपण स्क्वेअर केलेला असेल, साईनचा जर स्क्वेअर असेल, साईनचा जर काय असणार स्क्वेअर असेल तर कॉसचा सुद्धा काय मिळेल तुम्हाला तिथे स्क्वेअर मिळेल. म्हणून 1/sin² थिटा म्हणजेच काय असणार आहे आपल्याजवळ तिथे कोसेक² थिटा. ओके, कोसेक² थिटा. मग आता इथे बघा हे दिलेलंच आहे 1/sin² थिटा म्हणजेच काय असतं आपल्याजवळ तिथे काय असणार आहे कोसेक² थिटा. तर इथे बघा आता परत एक आयडेंटिटी आपल्याला इथं माहिती पाहिजे का, हा याच्याशी जोडलेली ही काय असणार आहे तुमच्याजवळ 1 प्लस आपल्याजवळ राहतं सॉरी इथे एक मिनिट. ओके, 1 प्लस काय असणार आहे cot² थिटा इज इक्वल टू आपल्याजवळ काय राहतं तिथे कोसेक² थिटा राहतं. मग हा जो कॉट आहे इथे जर घेऊन गेलो तर आपल्याजवळ काय मिळणार 1 इज इक्वल टू काय असणार आहे तुमच्याजवळ कोसेक² थिटा मायनस काय असणार आहे cot² थिटा. हा 1 राहतोय. ओके, म्हणजेच ही जे व्हॅल्यू आहे बघा पूर्ण याच्याऐवजी काय लिहिलेलं तिथे 1 लिहिलेलं आहे आणि 5 × 1 किती मिळणार आपल्याला 5 मिळतोय. तर अतिशय सिंपल ॲक्टिव्हिटी आपल्याला इथे दिलेली होती. फक्त थोडेसे रिलेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 2-2 मार्कासाठी ह्या ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातात. त्याच्यानंतर बघा तुम्हाला नेक्स्ट ॲक्टिव्हिटी काय दिलेली आहे, इफ द सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू किती दिलेलं आहे आपल्याला √3 दिलेलं आहे. कंप्लीट द ॲक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ सेक मायनस काय असणार आहे टॅन असणार आहे. ओके, मग आपल्याला तर इथे सरळ सरळ माहिती आहे काय व्हॅल्यू असते तुमच्याजवळ तिथे 1 + tan² थिटा. हा फंडामेंटल जो ट्रिग्नोमेट्रिकचा फॉर्म्युला आहे तो आपल्याला माहिती आहे की काय असते याची व्हॅल्यू सहजासहजी, तर ती असणार आहे sec² थिटा. ओके, 1 + tan² थिटा इज इक्वल टू काय आहे तुमच्याजवळ sec² थिटा आहे. मग बघा हा टॅन इकडे आला तर इथे प्लसमध्ये होता, इकडे आल्यावर काय होईल तो मायनसमध्ये, आणि ऑलरेडी इथे कोण आहे मग आपल्याजवळ तिथे sec² थिटा आहे. sec² थिटा मायनस tan² थिटा इज इक्वल टू 1. ओके, मग आता परत आपण तोच एक आयडेंटिटी होती आपल्याजवळ. कुठली आयडेंटिटी, जर एका याच्यामध्ये काय असणार आहे आपल्याजवळ a + b आणि एका याच्यामध्ये काय असणार आहे a - b असेल तर त्याची व्हॅल्यू असणार आहे काय a² मायनस काय राहते b². ओके, मग बघा a² - b² कंपॅरिझन जर करून बघितलं तर एका ब्रॅकेटमध्ये येणार a + b आणि इंटूमध्ये एका ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे a - b आणि इज इक्वल टू ऑलरेडी किती आहे तुमच्याजवळ 1 आहे. ओके, 1. मग आता बघा ही जे व्हॅल्यू आहे आपल्याला गिवनमध्ये क्वेश्चनमध्ये बघा ही व्हॅल्यू बघा सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू √3 दिलेली आहे. म्हणजेच आपण याच्याऐवजी जर काय केलेलं √3 जर पुटअप केलेली आहे आणि इंटूमध्ये काय आहे सेक थिटा मायनस टॅन थिटा, मग ऑलरेडी आपल्याला याचीच व्हॅल्यू पुटअप करायची फाइंड करायची ना. मग हा √3 इथं मल्टिप्लायमध्ये आहे, इकडे जर ट्रान्सफर झाला तर कशामध्ये जाईल तो डिवाइडमध्ये होईल. म्हणजेच हा जो बॉक्स असणार आहे इथे 1 अपॉनमध्ये किती मिळणार आपल्याला तिथे √3. आणि ही अशा प्रकारे अतिशय सिंपल ॲक्टिव्हिटी आपण काय केलेली आहे तिथे सॉल्व केलेली आहे. ओके, अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी आपल्याला हमेशा विचारल्या जातात 2-2 मार्कासाठी. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट इथे असणार आहे की प्रत्येकामध्ये असलेलं रिलेशन, जे जे फॉर्म्युले आपल्याला त्याच्यामध्ये दिलेले आहेत ते फॉर्म्युले आपल्याला माहिती असायला पाहिजे. ट्रिग्नोमेट्रीचा जो रेशिओचा टेबल असणार आहे त्यामधल्या व्हॅल्यू आपल्याला तिथे सॉल्व करता आल्या पाहिजे. तर तिथे चांगल्या प्रकारे तुम्ही काय करू शकता, एक ॲक्टिव्हिटी असेल किंवा कुठलाही क्वेश्चन असणार आहे ट्रिग्नोमेट्रीवरचा तर तुम्ही तिथे सॉल्व करू शकता. ओके, आता क्वेश्चन नंबर 4 बघा आपल्याला काय असणार आहे. अतिशय सोपी एक ॲक्टिव्हिटी आपल्याला तिथं विचारलेली आहे. बघा टॅन थिटा इज इक्वल टू 9/40 दिलेला आहे
आणि आपल्याला ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची सांगितलेली आहे. आणि त्याचबरोबर काय आहे, शेवटी व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला कशाची, तर कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, तर सेक थिटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ओके, तर बघूया. सेक स्क्वेअर थिटा प्लस आपल्याजवळ असते हमेशा आहे काय, तर टॅन स्क्वेअर थिटा. ह्या आयडेंटिटीज आपल्याला विसरायच्या नाहीत. पूर्ण आपला ट्रिग्नोमेट्रीचा जो हे असणार आहे बेस असेल, तो पूर्णतः या काही फंडामेंटल ट्रिग्नोमेट्रीचे जे फॉर्म्युले आहेत, आयडेंटिटीज आहेत, त्यांच्यावर आहे. ओके, सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय राहतं आपल्याजवळ 1 + टॅन स्क्वेअर थिटा. मग आता बघा इथे काय दिलेली आहे आपल्याला, टॅनची व्हॅल्यू किती दिलेली आहे, टॅन थिटा इज इक्वल टू दिलेली आहे आपल्याला 9/40. आणि जर आपण याचा स्क्वेअर केला, टॅन स्क्वेअर जर थिटा केलेला असेल, तर इथे कोणाचा स्क्वेअर होणार आहे, 9चा स्क्वेअर होईल. आणि खाली कोणाचा स्क्वेअर होईल, 40चा स्क्वेअर होणार आहे. ओके, मग मी इथं लिहितोय काय असणार आहे, ब्रॅकेटमध्ये टाकू शकता तुम्ही, वरती 9, खाली किती असणार आहे, 40. ओके, 40 आहे. आणि इथे 9चा स्क्वेअर किती असणार आहे, 81. अपॉनमध्ये किती असणार आहे तुमचा 4, याचा किती असणार आहे तुमच्याजवळ, सॉरी, याचा स्क्वेअर किती असतो आपल्याजवळ, जर बघितला 9चा 81, 9चा किती असणार आहे आपल्याजवळ, 9चा असणार आहे 81 अपॉनमध्ये 40चा किती असणार आहे, 40चा असणार आहे आपल्याजवळ किती, 1600. ओके, अशा प्रकारे असेल. मग याला बघा थोडंसं आपण इकडे सॉल्व करूया. ते काय आहे, इथे आहे काय दिलेलं आहे आपल्याला 1 प्लस इथे वरती असणार आहे 81 अपॉन किती आहे 1600. याला जर आपण सॉल्व केलं तर हे काय असणार आहे, इथे 1 जा किती असणार आहे 1600 प्लस 81 अपॉन किती असणार आहे तुमच्याजवळ 1600. आणि याची किती ॲडिशन होणार तुमच्याजवळ, 1600 अँड किती असतं, सॉरी 81 अपॉनमध्ये किती असणार आहे 1600. हे अशा प्रकारे व्हॅल्यू येईल. ओके, ही जर व्हॅल्यू आली असेल तर ही व्हॅल्यू कोणाची असणार आहे, इथे मी पुढे लिहितोय किती येणार ती, इथे 81 आणि इथे किती असणार आहे 1600. आता ही अशा प्रकारे जर व्हॅल्यू आलेली असेल तर काय असणार आहे, डायरेक्टली आपल्याला सेकची व्हॅल्यू काढायची. आता हे काय, सेक स्क्वेअर दिलेला आहे, सेकचा स्क्वेअर रूट जर असेल काढावं लागेल, कारण तिथे काय असणार आहे सेक स्क्वेअर दिलेला आहे, पण व्हॅल्यू सेकची काढायची आहे म्हणजे स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. मग सेक स्क्वेअर थिटा दिलेला आहे, तर आपलं त्याचं स्क्वेअर रूट किती येणार आहे सेक थिटा. आणि इथे काय असणार आहे याचं स्क्वेअर रूट, जर आपण 1681चं जर स्क्वेअर रूट घेतलं तर ते किती असतं आपल्याजवळ 41. आणि अपॉनमध्ये 1600चा आपण आताच बघितलेला आहे, ते किती असणार आहे स्क्वेअर रूट 40 असणार आहे. ओके, इथे आपण थोडंसं एक हे करतोय. ओके, थोडं व्यवस्थित लिहून घेऊया. याला काय मिळणार आपल्याला तिथे 9/40 आणि याचा काय असणार आहे स्क्वेअर असेल. ओके, अशा प्रकारे ही जी व्हॅल्यू असणार सेक थिटाची. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आज काही क्वेश्चन 1 मार्काचे असतील आणि काही जे ॲक्टिव्हिटीज असणार आहेत विचारल्या जाण्यासारख्या, ज्या की 2 मार्काला असणार आहेत, त्या ॲक्टिव्हिटी आपण अतिशय चांगल्या प्रकारे अभ्यास केलेल्या आहेत. ओके, या पद्धतीने प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या वहीमध्ये चांगल्या प्रकारे त्याचे स्क्रीनशॉट जे असणार आहेत पहिले काढायचे आणि तुमच्या वहीमध्ये असणाऱ्या नोटबुकमध्ये असेल व्यवस्थितरित्या उत्तर लिहून, जर तुम्ही चांगल्या प्रकारे जर याचा अभ्यास करून जर हे केलेलं असेल तर अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तर लिहून आउट ऑफ मार्क्स तुम्ही तिथे घेऊ शकता. ओके, तर बरेचसे विद्यार्थी जे की या चॅनलवर काय असणार आहेत नवीन असतील आणि जे सतत व्हिडिओ बघत असतील आणि व्हिडिओ बघून आम्हाला सहकार्य करत असतील, असे जे सर्व विद्यार्थी की ज्यांनी आतापर्यंत चॅनलला काय केलं नसेल, सबस्क्राईब केलेलं नसेल, अशा सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करावं आणि जे बेल आयकॉन आहे ते दाबायचं आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला काय असणार आहे प्रत्येक जो व्हिडिओ असणार आहे तो व्हिडिओ तुम्हाला तिथे काय असणार आहे मिळू शकतो. आणि सतत जर व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओ बघतेवेळी प्रत्येकाने तिथे काय करायचं आहे, लाईक करा. तुमच्या ज्या काहीतरी समस्या असतील त्या कमेंट करा
आणि आमच्यापर्यंत पोहोचवा. प्रत्येक तुमच्या समस्येचं काय केलं जाईल, तिथे समस्येचं समाधान केलं जाईल. तर ठीक आहे, अशा प्रकारे बाकीचे जे क्वेश्चन आहेत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. धन्यवाद.